ला सुरू करूया मंगलाचरणाने. ऐस सुरासुर मणुसिंद वंदिदम घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्य कत्तारं से पुण्यतीर्थयरे ससौव सिद्धे विशुद्ध सद्भावे समनेय नाणदंसन चरित तव वीर्यायारे ते सव्वे समगम पत्तेगमेव पत्तेगम वंदामि वट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तणम गणहराणं अज्झावयवगाणं साहूणं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्ध दंसन नानपहाण समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. कुंद आचार्य प्रणीत प्रवचन सार ग्रंथ वस्तू व्यवस्थेचं प्रतिपादन करणारा हा ग्रंथ. आणि यामध्ये देखील आता ज्ञेय अधिकार सुरू आहे, ज्याच्यामध्ये वस्तुतत्व कसं आहे, म्हणजे जगामध्ये ज्या स्वतंत्र रीतीने वस्तू विद्यमान आहे त्यांच्यामध्ये सुसूत्रता कशा प्रकारची आहे, त्याच्यामध्ये विस्तार क्रम कसा आहे आणि विस्तारामध्ये उत्पाद व्यय ध्रुवता कशी घटित होते आणि पर्यायांचा जो अखंड अशी मालिका आहे याच्यामध्ये देखील सुसूत्रता कशी आहे हे स्पष्ट केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी एक विशिष्ट पद्धती आहे आणि या पद्धतीनुसारच वस्तू व्यवस्था सुचारू रूपाने सुरू आहे. जगामध्ये अस्ताव्यस्त असं काहीही नाही, अगदी एक अशी व्यवस्थित पद्धती आहे आणि या पद्धतीच्या आधारावर वस्तू त्या ठिकाणी सातत्याने परिणमन देखील करते आहे. तिचे प्रदेश देखील अचल या दृष्टीने की एक प्रदेश आपली जागा सोडत नाही या दृष्टीने अचल आणि तशाच प्रकारची ही सिस्टमॅटिक अशी वस्तू व्यवस्था आचार्यांनी प्रतिपादन केलेली आहे. गाथा क्रमांक 99चा भावार्थ आपण बघतो आहे की उत्पाद व्यय द्रव्य परिणमन हा द्रव्याचा स्वभाव आहे आणि जो स्वभाव असतो स्वभाव तर्कगोचर किंवा स्वभाव कधीही बदलू शकत नाही. जो बदलणारा आहे तो स्वभाव असू शकत नाही आणि म्हणून उत्पाद व्यय द्रव्यता ही वस्तूमध्ये जणू काही त्या भिनलेली आहे, वस्तूपासून पृथक त्याचं अस्तित्व असू शकत नाही. प्रत्येक द्रव्य हे आपल्या स्वभावात स्थित असल्याने अवस्थित असल्याने सत्रूपाचं आहे. द्रव्याची वास्तू म्हणजे विस्तार क्रम, ज्याला गाथेमध्ये विष्कंभ क्रम म्हटलेला आहे, असं म्हणजे द्रव्याचं निज क्षेत्र विस्तार आणि त्यातील सर्वात सूक्ष्म अंश म्हणजे प्रदेश आहे. वृत्तीची समग्रता म्हणजे परिणामांची अखंडता, पर्यायांची अखंडता. आता एकानंतर एक होणाऱ्या प्रवाह क्रमातील सूक्ष्म अंश म्हणजे पर्याय किंवा परिणाम आहे. प्रदेशांच्या व्यतिरिकाला कारण विस्तार क्रम आहे आणि पर्यायांच्या व्यतिरेकाला कारण प्रवाह क्रम आहे. दोन शब्द लक्षात ठेवायचे, विस्तार क्रम आणि प्रवाह क्रम. प्रवाह क्रमामुळे पर्यायांमध्ये व्यतिरिक्तता आली आणि विस्तार क्रमामुळे प्रदेशांमध्ये व्यतिरिक्तता आली. व्यतिरेकता याच्यासाठी की हा तो नाही, व्यतिरेक हा तो नाही, हा तो नाही असं जिथे आपण म्हणू शकतो त्याला व्यतिरेक म्हणायचं. जसा लहान मुलगा मोठा नाही, मोठा झाल्यानंतर हा लहान नाही, अशा तऱ्हेने ती ही नाही अशी वृत्ती जिथे घटित होते त्याचं नाव आहे व्यतिरेक. आणि म्हणून या व्यतिरेकाचं कारण विस्तार क्रमाच्या विस्तार क्रमामध्ये व्यतिरेकाचं कारण प्रदेशांचा भिन्नपणा आणि पर्यायामध्ये प्रवाह क्रमामध्ये
पर्यायींचा व्यतिरेक त्या ठिकाणी घटित होतो. वस्तूची समग्रता म्हणजे क्षेत्राची अखंडता आणि वृत्तीची समग्रता म्हणजे कालाची अखंडता आहे. वृत्ती म्हणजे द्रव्य, द्रव्यामध्ये क्षेत्राची पण अखंडता आहे आणि कालाची पण अखंडता आहे. उत्पाद वे द्रव्यामध्ये समय भेद नाही. एकाच समयात या तीनही गोष्टी त्रितयात्मकपणा वस्तूमध्ये विद्यमान आहे. एका समयात आहे. संपूर्ण द्रव्याला विस्तार क्षेत्राने लक्षात घेतले तर त्याचे पूर्ण क्षेत्र एकच आहे. तसेच द्रव्याच्या तिन्ही काळाच्या परिणामांना लक्षात घेतले तर त्याचा काल हा त्रैकालिक आहे. तरी क्षेत्रामध्ये जसा नियमित प्रदेश क्रम आहे तसा काळामध्ये सुद्धा पर्यायांचा नियमित प्रवाह क्रम आहे. क्षेत्रामध्ये वस्तूचा जो विस्तार आहे, प्रदेशांचा विस्तार आहे, त्याच्यामधला क्रम जसा बदलत नाही, तो नियत आहे, निश्चित आहे. त्याच क्रमाने ती वस्तू तिथे म्हणजे वस्तूचे प्रदेश असणार आहे. तसं काळ अपेक्षेने बघितलं तर पर्यायांमध्ये देखील नियमितता आहे. आणि काल आपण जसं उदाहरण बघितलं होतं, सिनेमाच्या रीळचं उदाहरण बघितलं होतं किंवा पायऱ्यांचं उदाहरण बघितलं होतं, हे काळासाठी बघितलं होतं. आणि विस्तार क्रमासाठी आपण उदाहरण बघितलं होतं. एखादा लाईट अँड शो प्रोग्राम सुरू असेल तर स्पॉटलाईट ज्याच्यावर आहे तीच वस्तू आमच्या डोळ्यामध्ये ठळकपणे आम्हाला दिसते आणि बाकीच्या वस्तू गौण रूपाने तिथे विद्यमान आहे. अशा तऱ्हेने उत्पाद व्यय ध्रुवता ही दोनही ठिकाणी घटित केल्या जाते. द्रव्याचे प्रदेश विस्तार क्रमाने जाणले जातात, तर द्रव्याची पर्याय हा प्रवाह क्रमाने जाणतो. एका प्रदेशाच्या सीमाचा अंत म्हणजे दुसऱ्या प्रदेशाच्या सीमाची आदी आहे. प्रदेशाच्या भिन्नतेच्या की एकाची सीमा जशी संपली तिथून दुसऱ्याची सीमा सुरू झाली. जसं मी घर आहे असं म्हटलं तर माझ्या घराची सीमा जिथे संपली तिथूनच दुसऱ्याची सीमा सुरू होणार आहे. मैल जिथे संपला तिथूनच दुसऱ्या मैलाची सुरुवात होणार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी एक असा मैलाचा दगड असेल, किलोमीटरचा दगड असेल, त्या ठिकाणी तो एक हा आकडा हे सांगतो की या ठिकाणी 1 किलोमीटर संपलेला आहे आणि याच ठिकाणापासून दुसऱ्या किलोमीटरची सुरुवात झालेली आहे. म्हणजे दुसऱ्या किलोमीटरची सुरुवात ही दुसरा आकडा नाही, त्याच ठिकाणाहून त्याच समयामध्ये तिथूनच आम्हाला जसं पाहायचं आहे तसं उत्पाद व्यय द्रव्यामध्ये देखील आम्हाला तसंच बघायचं असणार आहे. एका पर्यायीचा अंत म्हणजेच दुसऱ्या पर्यायीचा उत्पाद आहे आणि दोन मध्ये जी समानता दिसणार आहे ते म्हणजे द्रव्य आहे. प्रदेशांच्या अपेक्षेने जो प्रदेश आम्हाला विवक्षित आहे तो स्वतःच्या स्वरूपाने उत्पाद रूप आणि बाकीचे व्यय रूप आणि त्या अन्वय रूपाने एकतेच्या अनुस्यूतीने रचित असणाऱ्यामध्ये ती ध्रुवता, अशा रीतीने प्रदेशांमध्ये आणि कालानी होणाऱ्या पर्यायींमध्ये उत्पाद व्यय ध्रुवता या गाथेमध्ये आम्हाला लक्षात घ्यायची आहे. आणि या गाथेचा जेव्हा आम्हाला प्रयोग आमच्या जीवनात करायचा आहे तर माझ्यामध्ये अनादी कालापासून विकारी पर्याय आहेत. या विकारी पर्याय माझ्या संपू शकतात कारण मी उत्पाद व्यय द्रव्यात्मक आहे. माझ्यामध्ये नवनवीन अवस्था नित्य निर्माण होत आहे. या अवस्था म्हणजे पूर्वीची माझी रागद्वेषाची अवस्था, विकाराची अवस्था हटून मी जर माझ्या आत्मतत्वाला एकाग्र केलं तर माझ्यामध्ये शुद्ध आत्मतत्वाची अभिव्यक्ती रूप पर्याय उत्पन्न होऊ शकते. अशा तऱ्हेचा अकाट्य विश्वास जीवनात असायला पाहिजे. अन्यथा जर आम्ही ज्या अवस्थेत आहोत ती अवस्था जर आमची बदलणार नाही तर आम्हाला कधीही मुक्तीची प्राप्ती होणार नाही. म्हणून आम्ही आमच्या विकारी अवस्थांना संपवू शकतो
आणि माझ्या जीवनामध्ये नवीन पर्वाची सुरुवात होऊ शकते. अविकारी भाव माझ्या जीवनात येऊ शकतात. हा ज्या समयी आम्हाला अकाट्य विश्वास निर्माण होईल, तेव्हाच आम्ही त्या दृष्टीने महत्वाचा पुरुषार्थ करू शकू, किंवा बाकीच्या सर्व परद्रव्यांपासून आमची दृष्टी हटवून आम्ही आमच्या निज आत्मतत्वाकडे दृष्टी देऊ शकणार आहे. जर आम्हाला कधी हे वाटलंच नाही की मी माझी विकारी पर्याय सोडू शकतो, तर कधीही त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार नाही. पण जेव्हा हा विश्वास राहील की मी देखील प्रभूच्या रांगेत जाऊ शकतो, मी देखील ती वितरागता माझ्या जीवनात उपलब्ध करू शकतो. आजच्या या पंचम काळामध्ये पूर्ण वितरागता जरी मला उपलब्ध होऊ शकली नाही, तरी देखील आंशिक वितरागता 6व्या 7व्या गुणस्थान पर्यंतची वितरागता माझ्या जीवनात नक्कीच येऊ शकते. हा विश्वास ठेवून आमच्या मधलं निज ध्रुव तत्व आम्हाला अनुभवायचं आहे आणि याच आत्मतत्वाकडे दृष्टी केंद्रित करायची आहे. अशा तऱ्हेने हा जीवनामधला प्रयोग आम्हाला करायचा आहे. आणि हे जितके मी प्रयोग सांगत आहे, तर आम्हाला नुसत्या गाथा त्या ठिकाणी बघायच्या नाही. ही गाथा माझ्या जीवनात किती महत्वपूर्ण आहे आणि तिचा मी किती उपयोग करू शकतो, हा भाव देखील आम्हाला या अनुषंगाने बघायचा आहे. आता आम्हाला वळायचं आहे 100व्या गाथेकडे. आणि या गाथेमध्ये आचार्य सांगतात की उत्पाद, व्यय, द्रव्य या 3 गोष्टी अशा आहे. आम्हाला 3 वाटतात, पण त्या 3 नाही, त्या एक रूपानेच त्या ठिकाणी असणार आहे. त्यांच्यामध्ये अविनाभावी संबंध आहे. म्हणजे उत्पाद आहे तिथे व्यय पण आहे, तिथे द्रव्य पण आहे. जिथे व्यय सांगणार आहोत तिथे उत्पाद पण आहे आणि ध्रुवता पण आहे. म्हणजे एक ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हे 2 बाकीचे असलेच पाहिजे. उदाहरणार्थ, जेव्हा आम्ही पुद्गलाचे गुणधर्म सांगतो, पुद्गलाचे गुणधर्म सांगत असताना काही गुण आम्हाला स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसत पण नाही पुद्गलाचे. जसे स्पर्श, रस, गंध, वर्ण हे पुद्गलाचे गुण आहे. आम्हाला पाण्यामधला रंग दिसत नाही, पाणी कोणत्या रंगाचं किंवा पाण्याचा कोणता गंध हे आम्ही सांगू शकत नाही. पण ज्या ठिकाणी स्पर्श आहे, रस आहे, ह्या गोष्टी आहे, तिथे गंध, वर्ण म्हणजे हे चतुष्टय स्पर्श, रस, गंध, वर्णाचं कोणत्याही पुद्गलामध्ये असलंच पाहिजे. अग्नी आम्ही बघतो, अग्नीमधला आम्हाला जा दिसतो, म्हणजे वर्णगुण आम्हाला ठळकपणे दिसतो, पण अग्निस्पर्श नाही. किंवा अग्नीत रस आहे की नाही, तर अग्नीत देखील रस आहेच, ही गोष्ट सिद्ध आहे. कारण 4ची ही अशी जोडीच असते. याच्यामध्ये एक आहे आणि एक नाही असं संभवनीय नाही. म्हणून पुद्गल म्हटल्यानंतर स्पर्श, रस, गंध, वर्ण जाणो अथवा न जाणवो, ज्ञानाने विषय बनो अथवा न बनो, हे 4 त्या ठिकाणी असलेच पाहिजे. याला म्हणायचं अविनाभाव. किंवा अविनाभाव म्हणजे जिथे जीव आहे तिथे चैतन्य आहेच आहे, याला म्हणायचं अविनाभाव. की एक गोष्ट आहे तिथे दुसरी ती त्या अनुषंगाने असणारी गोष्ट असणारच आहे. हा झाला अविनाभाव संबंध. मग आता उत्पाद जिथे आम्ही सांगणार आहोत किंवा उत्पाद आमच्या लक्षात आहे, तिथे व्यय आणि द्रव्य आम्हाला सोडता येत नाही. किंवा जर आम्ही व्ययावर दृष्टी ठेवली, एखादी बशी फुटली म्हटलं किंवा फ्लॉवर पॉट फुटला म्हटलं, तर आमची व्ययावर दृष्टी आहे. पण व्ययावर दृष्टी आहे त्यावेळेला तिथे उत्पाद असणारच आहे. उत्पाद कशाचा झाला, तर काचेच्या तुकड्यांचा उत्पाद झाला. म्हणजे काही ना काही उत्पाद आहे. पण आम्हाला जी पर्याय विशेष आवडते त्या पर्यायीला आम्ही फुटली म्हणजे असं आम्ही बोलतो. म्हणजे आम्ही व्ययावर दृष्टी ठेवून बोलतो, पण उत्पाद जो झाला आहे तिकडे बघत नाही. पण या ठिकाणी आचार्य सांगतात की तीनही एका समयामध्ये अविनाभावी रूपाने असतातच असतात. एक आहे आणि दुसरा नाही असं होऊ शकत नाही. गाथा 100वी गाथा आहे. न भवो भंग विहीनो
भंगो वानत्थि संभव विहीनो उत्पादो वियभंगो नवीना धव्येन अर्थेन न भवो भंग विहीनो भंगो वानत्थि संभव विहीनो उत्पादो वियभंगो नवीना धव्येन अर्थेन भंग विहीनो भवो न भंग म्हणजे व्यय व्ययाशिवाय उत्पाद नाही. पहिल्यांदा तर सांगितलं की व्ययाशिवाय उत्पाद नाही. जर उत्पाद आहे म्हटलं तर आधीची पर्याय तिथे नसणार आहे, ही गोष्ट सत्य आहे. म्हणजे उत्पाद आहे याचा अर्थ द्रव्यामध्ये नवीन पर्याय उत्पन्न झाली. नवीन पर्याय उत्पन्न झाली म्हटलं त्या समयात त्या मागच्या पर्याय त्या ठिकाणी नाही, ती व्यय आहे. म्हणून व्ययरहित उत्पाद आहे. वा संभव विहीनो भंगो नथी किंवा उत्पाद विरहित भंग नाही. उत्पाद आहे, उत्पाद विरहित भंग त्या ठिकाणी असणार नाही, की उत्पाद नाही आणि भंग आहे असंही नाही. आणि धव्येन अर्थेन विना उत्पादो अपि च भंगो न आणि ध्रुव असल्याशिवाय उत्पाद किंवा व्यय पण नाही. म्हणजे व्ययरहित उत्पाद नाही, उत्पाद रहित व्यय नाही आणि ध्रुवरहित उत्पाद व्यय नाही, ही गोष्ट या गाथेत आचार्य स्पष्ट करणार आहे. समजा आम्ही कधी कधी म्हटलं की एखादी वस्तू आम्हाला चिरकाल तशाच प्रकारची दिसते याचा अर्थ तिच्यामध्ये सदृश परिणमन आहे, पण तिच्यामध्ये नवीन पर्याय प्रतिसमय उत्पन्न होतेच आहे. इकडे मात्र आम्ही कधी कधी बघत देखील नाही. खूप दिवसांची एखादी वस्तू माझ्याकडे आहे असं म्हणत असताना त्या वस्तूमध्ये देखील सातत्याने उत्पाद व्यय ध्रुवता घटित होतच आहे. समयाला ती वस्तू परिवर्तनशील असून तिच्यामध्ये नवनवीन पर्यायी उत्पन्न होतात आहे. पण तिकडे लक्ष न देता आम्हाला असं वाटतं की या ठिकाणी नवीन काहीच उत्पन्न झालेलं नाही आहे. पण असं असू शकत नाही. आणि व्ययरहित म्हणून सांगितलं की व्ययरहित उत्पाद नाही. नवीन काहीतरी उत्पन्न झालं याचा अर्थ आधीच काहीतरी नष्ट झालं, पर्याय अपेक्षेने नष्ट झालं आणि दुसरी अवस्था उत्पन्न झालेली आहे. आणि जर हे आम्ही मांडलं नाही तर जीवनच आम्हाला जगणं अशक्य होतं. जर आम्ही व्ययरहित उत्पाद मांडला नाही, उत्पाद रहित व्यय मांडला नाही तर आम्हाला जीवन जगणं, समजा आता एखादी वस्तू आहे, आम्हाला समजा उदाहरण घ्यायचं झालं, आम्हाला जर पोळी बनवायची आहे आणि पोळी बनवायची असेल आणि तिची आत्ताची स्थिती जी आहे ती गव्हाची आहे. जर गव्हाची जी गहू जो आहे हा जर दळून आणला नाही, म्हणजे त्या गहू असणाऱ्या पर्यायीचा जर व्यय झाला नाही तर आम्हाला कधीही गव्हापासून पोळी करता येणार नाही. म्हणजे कार्य होण्यासाठी काही ना काही त्या ठिकाणी अवस्थांतर झालं पाहिजे. पूर्ण अवस्थांतर नाही, पण कथनचित अवस्थांतर. एका भावापासून दुसरा भाव तिथे उत्पन्न असावा लागतो, तरच अशा प्रकारची कार्यकारण व्यवस्था घटित होऊ शकते. पहा टीकेमध्ये आचार्य काय म्हणतात. निश्चयाने संहाराशिवाय सर्ग म्हणजे उत्पाद नाही. सर्ग शब्द ठेवला, सर्ग याचा अर्थ उत्पाद. संहाराशिवाय, संहार जिथे आहे तिथे उत्पाद पण आहे. संहाराशिवाय सर्ग म्हणजे उत्पाद नाही. नकारार्थी भाषा या ठिकाणी आहे, नाहीच्या रूपामध्ये कथन केलेलं आहे. संहाराशिवाय म्हणजे व्ययाशिवाय उत्पाद नाही. सर्गाशिवाय म्हणजे उत्पादाशिवाय संहार किंवा व्यय नाही. म्हणजे जिथे एक गोष्ट दिसते आहे, उत्पाद म्हणतो आहे, तिथे निश्चितपणे व्यय पण आहे. जिथे व्यय आहे तिथे उत्पाद पण आहे.
सृष्टी आणि द्रव्य स्थितीशिवाय म्हणजे द्रव्याशिवाय सृष्टी म्हणजे उत्पाद आणि संहार नाही, आणि सर्ग संहाराशिवाय स्थिती नाही. जो उत्पाद आहे तोच व्यय पण आहे. आचार्यांची भाषा बघा, जो उत्पाद आहे तोच व्यय आहे. अशी जरी भाषा असली तरी त्या ठिकाणी जो उत्पाद आहे तोच व्यय आहे, पण त्याच पर्यायीचा नाही. जो व्यय आहे तोच उत्पाद आहे, पण त्याच पर्यायीचा नाही. जे उत्पाद व्यय आहे तेच द्रव्य आहे, आणि जे द्रव्य आहे तेच उत्पाद व्यय आहेत. आम्हाला शब्द परत सारखे सारखे वाटतात, पण आम्हाला आता स्पष्टीकरण बघायचं आहे. जो घटाचा उत्पाद आहे, म्हणजे कुंभकारांनी घडा निर्माण केला, घट उत्पन्न झाला. घट उत्पन्न झाला म्हणजे तो आधीचा पर्याय त्याचा ओल्या चिकन मातीचा होता, म्हणजे मृतपिंडाचा होता. आता तो मृतपिंडाचा जो पर्याय होता तो नष्ट झाला, व्यय झाला, आणि त्याच मातीला, त्याच मृतपिंडाला घटाचा आकार दिला. म्हणजे घटाचा जो उत्पाद झाला तो त्या मातीच्या पिंडातूनच झाला, पण ती जी त्याची अवस्था होती, तो त्याचा जो पर्याय होता, त्या पर्यायीचा तिथे व्यय झाला. म्हणजे ते संपूर्ण माती द्रव्य हे पहिल्यांदा मृतपिंड रूपाचं होतं, तेच द्रव्य आता घट पर्याय रूप परिणत झालं. म्हणून जो घटाचा उत्पाद आहे, जिथे माती आता मातीची मृतपिंड अवस्था संपलेली आहे आणि घड्याचा उत्पाद म्हटला आहे. कारण एक भाव भावांतराच्या अभाव रूपाने प्रतिभासित होत असतो. वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. आम्ही एक सिद्धांत बघितला होता की सच्चा कधी नाश नाही आणि असच्ची कधी उत्पत्ती नाही. मग आता हा जो घटाचा भाव उत्पन्न झाला, हा घटाचा भाव नवीन उत्पन्न झाला, म्हणजे असच्ची उत्पत्ती झाली का, असा जर प्रश्न कुणी विचारला तर त्याला सांगतात असच्ची उत्पत्ती झाली नाही. आणि मृतपिंडाचा नाश झाला का, तर मृतपिंडाचा देखील अभाव झालेला नाही. मृतपिंडच दुसऱ्या भावांतराला प्राप्त झालं. म्हणजे त्याची जी पहिली अवस्था होती, मृतपिंडाची जी अवस्था होती, ती अवस्था आता भावांतर रूप झाली. भावांतर रूप झाली याचा अर्थ तीच अवस्था आता घटाकार रूप झालेली आहे. म्हणून ज्या वेळेला एक भाव आम्ही सांगतो, एक भाव सांगत असताना तो असत पासून उत्पन्न झालेला भाव अभिप्रेत नसून त्या भावाचा भावांतर अपेक्षित आहे. भावांतर याचा अर्थ तीच अवस्था बदलून नवीन अवस्था झाली, एवढाच त्याचा अर्थ लावायचा. म्हणजे पहिलेची जी अवस्था होती ती बदललेली आहे आणि तिची आता घटरूप अवस्था झाली. हाच भावाचा भावांतर झाला, आणि भावाच्या भावांतराच्या अभाव रूपाने, म्हणजे आता पहिलेचा जो मृतपिंड भाव होता त्या भावाचा आता अभाव झालेला आहे. म्हणून कोणताही परिणाम अन्य परिणामाच्या अभाव रूपाने प्रतीत होतो, म्हणून तो पर्याय आता अभाव रूप म्हटल्या गेला. बालकाचं जर उदाहरण गेलं, मुलगा तरुण झाला, तर तरुण मुलगा जो झालेला आहे त्याच्यामध्ये बाल्यकालाचा जो काही भाव होता त्याचा आता अभाव झालेला आहे. म्हणजे तो बालक त्यापणाला प्राप्त झाल्यानंतर त्याचा पहिलेचा भाव अभाव रूप झालेला आहे, पण सर्वथा नष्ट त्या ठिकाणी झालेलं नाही. जो मृतपिंडाचा व्यय आहे तोच घटाचा उत्पाद आहे. कारण कोणताही अभाव अन्य भाव रूपाने प्रतीत होत असतो. कोणताही अभाव म्हणत असताना आगमामध्ये 4 तऱ्हेचे अभाव सांगितलेले आहे. प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अन्योन्याभाव आणि अत्यंत अभाव.
अभाव जरी सांगितले तरी अभावात्मक कुठलीही वस्तू नाही हे आपण बघितलं. कारण जी काही वस्तू असणार आहे ती सतरूपच असणार आहे हे आचार्यांनी सिद्ध केलं. म्हणून अभावरूप काहीही जगामध्ये विद्यमान नाही. मग या ठिकाणी अभाव म्हटलेला आहे हे कोणत्या अपेक्षेने म्हटलं तर अभाव म्हटलं त्याचीच पूर्व आणि उत्तर पर्याय बघायची. तर उत्तर पर्याय जेव्हा बघतो तेव्हा त्या उत्तर पर्यायीत पूर्व पर्याय नाही, हाच त्याचा भावामधला भावांतर अभाव झाला. समजा कोणती एखादी पर्याय बघत असताना नवीन जी पर्याय आम्ही टार्गेटला ठेवलेली आहे त्या पर्यायी पूर्व पर्याय विद्यमान नाही. गव्हाची पोळी झाली, पोळीमध्ये आता गव्हाची जी अवस्था होती ती नाही, हा त्याचा भावांतर झालेला आहे. म्हणून अन्य भाव रूपानेच ती गोष्ट प्रतीतीला येते. वेळ हा सर्वथा वेळ असत नाही. वेळ याचा अर्थ नाशच समूळ असा वेळेचा अर्थ कधीही कुठेही लावला नाही. कारण आमचा मुळात सिद्धांत आहे की सतचा कधी नाश नाही, अर्थात शून्य स्वरूपाचा नाही. कोणत्या तरी उत्तर भाव रूपाने तो प्रतीत होतोच. कोणता तरी भाव त्या ठिकाणी नक्की विद्यमान असणार आहे. जे घट आणि पिंडाचे उत्पाद व्यय आहे, घटाचा उत्पाद आहे, पिंडाचा व्यय आहे, तीच मृत्तिका द्रव्याची स्थिती म्हणजे द्रव्य आहे. मृत्तिका द्रव्य वेगळं आहे का तर वेगळं नाही आहे. जे मृतपिंडामध्ये मृत्तिका द्रव्य होतं तेच घटामध्ये मृत्तिका द्रव्य आहे आणि या रूपाने ते स्थितीला म्हणजे कायम रूपाचं असणार आहे. शब्द जरी आम्हाला थोडेसे अपरिचित असतील पण शब्दाचा भाव मात्र अनेक दिवसांपासून प्रकरण आपलं हे सुरू आहे त्यामुळे आपल्याला सहज आकलित होऊ शकतो. आता पुढे सांगतात, कारण व्यतिरेक मुखानेच अन्वय प्रकाशित होत असतो. व्यतिरेक मुखाने, हा तो नाही अशा रीतीनेच हा तोच आहे, हा अन्वय देखील आम्हाला नित्य प्रतीतीता येतो. जसं घट म्हणजे मृतपिंड नाही, हा झाला व्यतिरेक. पण या व्यतिरेकामध्ये जी अन्वयधारा आहे मृत्तिका द्रव्याची, व्यतिरेक समोर आल्यामुळे ती अन्वयधारा देखील आम्हाला कळू शकते. म्हणून व्यतिरेक मुखानेच अन्वय प्रकाशित होत असतो. पर्याय रूपाने अन्वय द्रव्य अवभासित होते, त्या पर्यायी आहे. आणि या पर्यायीमध्ये मागच्या पर्यायीमध्ये देखील मृत द्रव्य कायम होतं, मृत्तिका द्रव्य कायम होतं, आताही ते कायम असणार आहे. समजा घडा फुटला आणि त्याची खापर झाली तरी त्याच्यामध्ये देखील मृत द्रव्याचा अस्थिपणा असणार आहे. म्हणजे हा अन्वय त्या ठिकाणी द्रव्य रूपाने आम्हाला नक्कीच जाणवणार आहे. कोणत्या तरी पर्याय रूपाने द्रव्य विद्यमान असलेले दिसून येते आणि द्रव्य पर्यायी शिवाय द्रव्य नाही, द्रव्याशिवाय पर्याय नाही. म्हणून कोणत्या तरी रूपाने आम्हाला द्रव्याची अवभासना निश्चितपणे दिसते. जी मृत्तिकेची स्थिती आहे तीच घट आणि पिंडाचे उत्पाद व्यय आहे. मृत्तिका द्रव्य आणि या मृत्तिका द्रव्याची जी स्थिती आहे, माती द्रव्याची जी स्थिती आहे तीच म्हणजे घटाचा उत्पाद आहे आणि पिंडरूप त्याची जी अवस्था होती त्याचा व्यय आहे. कारण व्यतिरेक अन्वयाचे अतिक्रमण करत नाही. व्यतिरेकामध्ये आम्हाला व्यतिरेक आम्ही जरी हा तो नाही म्हणत असला तरी त्यामध्ये एक धारा अन्वयाची देखील असते. जशी अनित्यतेची धारा असते तशी नित्यतेची धारा देखील विद्यमान असते. कारण वस्तू म्हटलं तर अशी नित्यात्मक आहे, व्यतिरेक अन्वयी आहे आणि म्हणून या दोनही धारा वस्तूमध्ये विद्यमान असतात. पर्याय देखील द्रव्याचं कधीही उल्लंघन करत नाही, कारण द्रव्याला सोडून पर्याय नाही आणि पर्यायाला सोडून द्रव्य नाही. जर अशी वस्तू व्यवस्था स्वीकारली नाही तर
उत्पाद वेगळा, व्यय वेगळा आणि द्रव्य वेगळे असे मानावे लागेल. आचार्य यावर आता विशेष स्पष्टीकरण देतात आहे. कसे सांगतात आहे की समजा तुम्हाला ह्या गोष्टी एका समयात आहे हे मानायचं नसेल आणि उत्पाद वेगळा आहे, म्हणजे घडा उत्पन्न होण्याचा समय वेगळा आहे, मातीच्या पिंडाचा व्यय होण्याचा समय वेगळा आहे आणि वस्तूची स्थिती, मातीची जी स्थिती आहे ती अलग समयात आहे, असं जर आम्ही मांडलं तर काय आपत्ती येऊ शकते हे या ठिकाणी सांगतात. जर उत्पाद वेगळा, वेळ वेगळे आणि द्रव्य वेगळे असे मानावे लागेल. आणि तसं जर मांडलं तर केवळ उत्पादच मांडणाऱ्याला, केवळ उत्पाद आम्हाला मानायचंय, आम्ही वेळ आम्हाला बघायचा नाही किंवा वेळ आम्हाला मानायचाच नाही असं जर कुणी म्हणत असेल तर मृतपिंडाचा वेळ झाल्याशिवाय घड्याची उत्पत्ती कशी होणार? पहिला प्रश्न. मृतपिंडाचा नाश व्हावा लागेल तेव्हाच त्या मृतपिंडातून घड्याची उत्पत्ती संभवनीय आहे. आम्हाला घडा तर निर्माण करायचा, पण घडा निर्माण करायचा आणि घड्याचा आम्हाला रॉ मटेरियलच भेटलं नाही. घड्याचं रॉ मटेरियल माती आहे आणि हेच आमच्या जवळ नसेल तर आम्ही घडा कसा निर्माण करणार हा प्रश्न येतो. जर आम्हाला उत्पाद पाहायचं आहे आणि त्याच्यासाठी असलेलं द्रव्य ते संपलं नाही पाहिजे, त्याचा वेळ आम्हाला अपेक्षित नाही आणि आम्हाला घडा तर बनवायचा आहे, पण मातीतून नाही बनवायचा, आम्हाला एक नवीन मधून बनवायचं आहे, असं जर मांडलं तर त्या मातीसाठी असणारं रॉ मटेरियल म्हणजेच उपादान कारण की ज्याच्या माध्यमातून घडा बनवू शकतो कुंभकार, त्याचा अभाव मानावा लागेल. आणि त्याचा अभाव जर मांडला आम्ही तर कधीही जगामध्ये कुंभाची उत्पत्ती होऊ शकणार नाही. कारण त्यासाठी पाहिजे असलेलं जे द्रव्य आहे त्याच्यातूनच नवीन अवस्था उत्पन्न होऊ शकणार आहे. आणि ती अवस्था जर आम्ही म्हटलं ही अवस्था अशीच्या अशीच आहे, ही कधी नष्टच होणार नाही, तर आम्हाला त्या मातीतून कधीही घडा निर्माण करता येणार नाही, घड्याची उत्पत्ती होणार नाही. किंवा मग आम्ही काहीच नाही आणि त्याच्यातून घडा निर्माण केला असं तरी मानावं लागेल, म्हणजे असत मधून सत मानावा लागेल, असत मधून घड्याची उत्पत्ती झाली असं मानावं लागेल. किंवा तेथे कुंभाची अनुपत्ती मांडली, जर एक वस्तू जर आम्ही या पद्धतीने मांडली तर आम्हाला जगातल्या सर्वच वस्तू अशा मानाव्या लागतील की काहीच नव्हतं आणि शून्यातून एखादी वस्तू निर्माण केली. जसा एखादा जादूगार असतो आणि जादूगार म्हणतो की माझं काहीही नाही आणि मी अशा तऱ्हेने वस्तूंना निर्माण करून दाखवू शकतो, अशा तऱ्हेचा तो जो सांगतो, वास्तविकतः तोही त्या ठिकाणी कधीही काहीही नवीन करत नाही, फक्त ती त्याची हातचलाखी असते, पण तो एवढ्या चतुरतेने ती करतो की समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात धूळ झोकल्यासारखी होते आणि त्याची जादू त्या ठिकाणी कार्यान्वित होते. पण तो देखील जगामध्ये काहीच नाही, असत आहे आणि त्याच्यातून निर्माण केलं असं त्याला देखील शक्य नाही, कुणालाही ते शक्य होणार नाही. म्हणून एका वस्तूची जिथे आम्ही अशा प्रकारे नास्ती कल्पना केली की त्याच्यातून होऊ शकत नाही, त्या ठिकाणी बाकीच्याही याच्यामध्ये सर्वच भावांची आम्हाला अशाच तऱ्हेने उपपत्ती लावावी लागते. आणि जर आम्ही म्हटलं की असत मधून काहीतरी आम्ही निर्माण केलेलं आहे तर आम्हाला आकाश पुष्प देखील मानावं लागतं. कारण आकाश पुष्प आम्हाला तिथे आकाश पुष्प हे देखील असत आहे आणि ते देखील आम्हाला मानावं लागेल आणि शून्यातून पदार्थाची उत्पत्ती मानावी लागेल. म्हणून ही पहिली आपत्ती येते जर आम्ही सर्वथा काय मांडलं, वेगळा उत्पादच मांडला आम्ही आणि वेळ मांडलाच नाही, तर जगामध्ये कोणतंही कार्य संपन्न होऊ शकत नाही. उत्पादच आम्हाला मानायचं आहे आणि वेळ मानायचाच नाही तर शेतकरी शेती पेरू शकणार नाही. कारण बी म्हणेल की मी कशाला नष्ट होऊ, कारण बीतूनच अंकुराची उत्पत्ती होणार आहे. बी नष्ट झालं नाही तर अंकुराची उत्पत्ती नाही.
अंकुरच जर उत्पन्न झाला नाही तर पुढे धान्याची देखील उत्पत्ती नाही. म्हणजे अंकुर नष्ट व्हावं लागतं. बी नष्ट होऊन अंकुर उत्पन्न व्हावा लागतो. अंकुर नष्ट होऊन मग त्या ठिकाणी धान्य उत्पन्न व्हावं लागतं. धान्य उत्पन्न झाल्यानंतर ते सुकावं लागतं, ते वाळवावं लागतं. ह्या सगळ्या प्रक्रिया, आणि या सगळ्या प्रक्रिया जर आम्ही मांडल्याच नाही त्या ठिकाणी, आणि आम्ही म्हटलं की हे नष्टच न होणारं असं द्रव्य वेळच नाही होत आणि आम्हाला केवळ उत्पाद हवा, तर असं जगामध्ये आम्हाला प्रत्यक्षामध्ये देखील कधीही दिसत नाही. एक पर्याय नष्ट झाल्याशिवाय दुसरी उत्पन्न होत नाही, किंवा पर्यायी आम्ही म्हटल्याने वस्तू व्यवस्था बदलत नाही. आम्ही म्हटलं की पर्याय नष्ट झाली नाही पाहिजे, आम्हाला आवडणारी आमची पर्याय, ज्यावेळेला आम्ही सुस्थितीत आहे, आम्ही विचार करतो की ही माझी अवस्था अशीच निरंतर टिकली पाहिजे. आम्ही विचार करतो की आमची अवस्था ही निरंतर टिकली पाहिजे, पण अशा प्रकारची गोष्ट संभवनीय नाही, आमच्या हातात नाही. पर्यायी त्या बदलणारच आहे. एक अवस्था आमची बदलून दुसरी अवस्था निर्माण होणारच आहे. हा उत्पाद वेळेचा सिलसिला असा नित्य कायम असणार आहे. आणि केवळ आम्ही उत्पाद म्हटलं आणि वेळ मांडला नाही तरी देखील कोणतंही कार्य जीवनामध्ये संभवनीय असणार नाही. अशा तऱ्हेची आपत्ती या ठिकाणी येईल. उद्याला याच्यात वेळ कसा नाही मांडला तर काय आपत्ती येते, आणि द्रव्य मांडलं नाही तर काय आपत्ती येईल, हे आपण बघणार आहोत. आज इथे थांबू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयरियाणम नमो वज्रायाणम नमो लोये सव साहू.